नेते आहेत आमचे। माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे, काल जे लोकसत्तामध्ये जी बातमी आलेली आहे, निवृत्त न्यायाधीश सुधीर शिंदे यांनी जो अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केलेला आहे आणि त्यांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। सातारा गॅजेट आणि बॉम्बे गॅजेटमधली वेगवेगळे दस्तऐवज शोधून नोंदी शोधण्याचं आमच्याकडे जी इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे, माझ्याकडे काही टेबल पण उपलब्ध आहेत, ही जर जस्टिस सुधीर शिंदे समितीचा अहवाल जर स्वीकारायचा म्हटलं तर त्यामध्ये 8,25,851 सर्टिफिकेट इश्यू केल्याचा दावा करण्यात आलेला आहे त्या अहवालामध्ये। त्याचबरोबर 2 कोटी कुटुंबांना लाभ होत असल्याची माहिती पुढे येते आणि 58,82,365 नोंदी वेगवेगळ्या दस्तऐवजामधून नोंदल्या गेल्याचा दावा त्या निवृत्त न्यायाधीश सुधीर शिंदे समितीत केला गेलेला आहे। आमची माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे की जर भाजपचा DNA OBC असेल तर या महाराष्ट्रामधला जो बलुता अलुता भटक्या विमुक्त जाती जमाती या माणसांच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण कसं होतंय याचं उत्तर तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे। OBC आरक्षणाला कसा धक्का लागत नाही याचं अधिकृत प्रेस घेऊन एक श्वेतपत्रिका, आणि ही जी माहिती आहे ही माहिती खरी का खोटी हे पण आम्हाला तुम्ही एकदा सांगा। एवढी सर्टिफिकेट इश्यू केले गेल्याचा दावा माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन पण उपलब्ध आहे, मी वेळ आल्यावर ती इन्फॉर्मेशन मी प्रेस घेऊन महाराष्ट्राला दाखवणार आहे। आणि काल परवा या महाराष्ट्राचे मंत्री उदयजी सामंत आणि भुमरे साहेब जरांगेंना भेटायला कशासाठी गेले, त्यानंतर जरांगेंनी आंदोलनाची घोषणा कशासाठी केली, शिंदे समितीचा अहवाल सबमिट झाला आहे म्हणून का, तुम्हाला काही अशा पद्धतीचा काही निर्णय घ्यायचा आहे का, या प्रश्नाची उत्तरं या महाराष्ट्रातल्या OBC भटक्या विमुक्त जाती जमातींना SBC प्रवर्गाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीसांनी द्यावी। अन्यथा या महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी शिंदे समितीचा अहवाल सबमिट होईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये OBCंचं हक्क आणि अधिकार बचावासंदर्भातलं आंदोलन सुरू होईल आणि मग त्यामध्ये OBCचे आमदार मंत्री यांच्या घरासमोर जाऊन पहिल्यांदा OBC बांधव बसतील, त्यांना घरामधून बाहेर न पडू देण्याची भूमिका या महाराष्ट्रामधला OBC निश्चित घेईल। तो आता शासनाने निष्कर्ष काढावा, कारण सुधीर शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला तर अजून थोडे दिवस आहेत ना अजून, आणि मग यशस्वी झाले असं म्हटलं तर त्यांनी आंदोलन कशासाठी पुकारले, जर यशस्वी झालं नसेल म्हणूनच आहे ना। त्यामुळं जी माहिती आमच्यासमोर येते आणि या सुधीर शिंदे समितीचा लीगल ॲस्पेक्ट घटनात्मक ॲस्पेक्ट काय याचं सुद्धा उत्तर आम्हाला या महाराष्ट्राला मिळालं पाहिजे। एवढं सगळं होताना तुम्ही काय टीका करताय, प्रश्न विचारताय, सरकारकडनं काय अपेक्षित आहे आणि तुमच्याकडनं काय? असं जर झालं तर पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाचा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट या महाराष्ट्रामध्ये होतोय। सर्वोच्च न्यायालयानं 500-600 पानाचं जजमेंट दिलेलं आहे। गायकवाड आयोगानं ज्या शिफारशी किंवा ज्या मराठा समाजाला OBC रिझर्वेशन देण्याच्या संदर्भात जे काही एक्झर्शन केलेलं होतं त्या संदर्भात तो कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होतोय। राज्य मागासवर्ग आयोगाने आत्तापर्यंत 2 ते 3 वेळा मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण नाकारलेलं होतं, त्या घटनात्मक आयोगाच्या निर्णयाचं उल्लंघन होतं आहे। जो कॉन्स्टिट्यूशनल आयोग आहे, ज्यांना एखाद्या कम्युनिटीला एखाद्या रिझर्वेशनमध्ये इन्क्लूड अथवा एक्सक्लूड करायचा अधिकार आहे, घटनात्मक अधिकार आहे, त्यांच्या मताशिवाय आणि त्यांच्या अभ्यासाशिवाय कुणालाही इन्क्लूड होता येत नाही। त्या आयोगाचं करायचं काय, त्या आयोगाचं महत्त्व काय का, तो आयोग तुम्ही मानत नाही आहात, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट तुम्ही मानत नाही आहेत का, राजकारणाच्या जोरावरती, मतपेटीच्या जोरावरती, झुंडशाहीच्या जोरावरती तुम्ही OBCचं आरक्षण संपवणार आहात। सरकार झुकले जरांगे समोर झुकले का काही आम्हाला काही माहिती नाही, पण अशा पद्धतीनं जर लाखो सर्टिफिकेट जर महाराष्ट्रात इश्यू केले जात असतील तर OBCचं आरक्षण संपलेलं असेल। आज रोजी मी एक आंदोलक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून मी हतबल आहे, मी मोठ्या मनानं तुमच्यासमोर हे व्यक्त करतोय। गेले अनेक दिवस उपोषणाच्या माध्यमातून अनेक वेळा मला खलनायक बनवण्याचा प्रयत्न केला। मी म्हणतोय काय तर महाराष्ट्रातल्या 450 जाती आहेत, काही जाती तर दुर्बिणीनं शोधाव्या लागतात, त्या माणसांच्या हक्क आणि अधिकाराचं करायचं काय? तुम्ही म्हणला की महापुरुषांची नावं घेतली जातात किंवा घटनेत
महाराष्ट्रामधल्या ओबीसींना आम्ही समजावून सांगतोय, नुकसान काय होणार? नुकसान ओबीसी रिझर्वेशन शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटवरून संपलेला असेल, कारण तो एक मिनिट शिक्षण आणि नोकऱ्यामधून संपलेला असेल, कारण तो मराठा समाजाबरोबर कॉम्पिटिशन करू शकत नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला, गावगड्यातला एखादा घिसाडी असेल, पारधी असेल, गावगड्यातला एखादा नाभिक असेल, गावगड्यातला एखादा कुंभार असेल, तो कसा कॉम्पीट करू शकतो या प्रश्नाचं उत्तर सामाजिक न्यायाचा कैवार घेतलेल्या महाराष्ट्रातल्या विचारवंतांना माझा सवाल आहे की या बांधवांबरोबर हा गावगड्यातला शेवटचा घटक कसा कॉम्पिटिशन करू शकेल, कशी स्पर्धा करू शकेल, याचं उत्तर एक कार्यकर्ता म्हणून मला यांनी दिलं पाहिजे. म्हणजे आता सरकारने दिलं पाहिजे. विचारवंतांचं काय? विचारवंतांनी सरकारला सांगितलं पाहिजे ना. वोटसोट फुले, एक मिनिट मला बोलू द्या, वोटसोट फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणारी मंडळी, सामाजिक समतेचा महाराष्ट्र म्हणून तुम्ही ओरडता, आणि तुम्ही ज्या कटघऱ्यामध्ये, ज्या मंडळ आयोगानं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांच्या बाबतीमध्ये, अरे जे बलुते आहेत, जे आलुते आहेत, त्याच्या जोडीला पाटील इनामदार बसणार, हा कुठला न्याय आहे महाराष्ट्रामध्ये? ह्या प्रश्नाचं उत्तर मला, कारण लोकनियुक्त सरकार खूपच चांगलं वागेल असं मी मानणारा कार्यकर्ता नाही. राजकीय मंडळी निवडणुकांसाठी, निवडणुका जिंकण्यासाठी वाटेल ते निर्णय घेतात, पण सामाजिक विचारवंत कुठं आहेत की जे एकही माणूस पुढे येऊन बोलायला तयार नाही. म्हणजे आतापर्यंतच्या काळामध्ये ओबीसीला जेवढं म्हणजे हे मिळत नव्हतं, म्हणजे शरद पवारांच्या काळात जे झालं नाही ते फडणवीसांच्या काळात झाले असं हे बघा, मी काय म्हणतोय, मुख्यमंत्री कोणीही असोत, आत्ताच्या मुख्यमंत्र्यांची तर जबाबदारीच आहे की जस्टिस सुधीर शिंदे यांचा जर अहवाल ॲज इट इज जर स्वीकारला तर महाराष्ट्रातला ओबीसी संपलेला आहे आणि त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर येते. सरकारला ओबीसी आरक्षण संपवायचंय का? शरद पवार त्यावेळेचे हे बघा, शरदचंद्रजी पवार जर विरोधामध्ये असले तरी शरदचंद्रजी पवारांचं राजकारण हे ओबीसी, मायनॉरिटी, VJNT यांच्याच जीवावर आहे. जरी विरोधी पक्षनेत्यामध्ये असले, विरोधी पक्षात असले तरी शरदचंद्रजी पवारांची सुद्धा भूमिका आहे की त्यांनी व्यक्त झालं पाहिजे ओबीसींच्या प्रश्नावर, हक्क अधिकारावर. कारण तुमच्याकडे एक संधी आहे ना, तुम्ही विरोधामध्ये आहात, तुम्ही नक्की काय करता आहात तुम्ही विचारलं पाहिजे मुख्यमंत्र्यांना. आणि मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं आहे, त्यांचं आतापर्यंत म्हणणं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या. मात्र आताच्या सरकारनं जर एवढ्या जर नोंदी सापडून जर दिला असेल तर कुठं तरी आताच्या सरकारला संपवायचं आहे का? म्हणजे पाठीमागच्या सरकारनं जे केलं नाही ते आताचं सरकार करतंय का? असं जर सुधीर शिंदे समितीच्या आत्ताच्या इन्फॉर्मेशननुसार असाच त्याचा अर्थ निघतोय, आणि हे असेल तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. कारण महाराष्ट्रामध्ये मी एक तुम्हाला फॉर एक्झाम्पल काही उदाहरणं सांगेन की महाराष्ट्रामध्ये पुण्याच्या महापौर वैशाली बनकर बनल्या, कोद्रेताई बनल्या, सोलापूरच्या महापौर अरुणा वाक्षे कधीतरी बनल्या, कधीतरी या मायनॉर भगवान फुलसुंदर, मला वाटते भगवान फुलसुंदर नगरचे महापौर बनले होते सोनार समाजाचे, मोरेश्वर सावे म्हणून तत्कालीन औरंगाबाद आणि आत्ताचं छत्रपती संभाजीनगर त्याचे महापौरसुद्धा हे सावे बनलेले होते. जर उद्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष तिकडं नानजी देवकाते बनलेले होते पुण्याचे. माझा महाराष्ट्र शासनाला आणि या ओबीसी प्रवर्गामधल्या सगळ्या नेत्यागणांना माझं विनंती आहे आणि विचारणं आहे, जर ह्या ओबीसी आरक्षणामध्ये एवढ्या बहुसंख्येनं जर मराठा समाज इन्क्लूड होत असेल, बॅकडोअर इन्क्लूड होत असेल, लिगल ॲस्पेक्ट नसताना, घटनेला मान्य नसताना, सर्वोच्च न्यायालयाला मान्य नसताना, जर या कुणबी नोंदींच्या द्वारे जर अशा पद्धतीनं जर एवढी प्रमाणपत्र या महाराष्ट्रात इश्यू केली जात असतील तर इथून पुढं ओबीसीचा एकही महापौर, एकही झडपी अध्यक्ष, एकही पंचायतीचा सभापती होणार नाही. कारण माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या शिंदे बंधू असतील त्यांच्याही घरामध्ये कुणबीचं सर्टिफिकेट आहे, अंबादास दानवेंच्या घरामध्ये कुणब्याचं सर्टिफिकेट आहे. या महाराष्ट्रामधले एवढे आमदार आणि खासदार आणि मंत्री, त्यांची माझ्याकडे यादी आहे की त्यांच्या घरामध्ये कुणब्याचं सर्टिफिकेट आहे. जो समाज खासदार म्हणून रिपीट अगेन निवडून जातो, ज्या समाजामधले मंत्री म्हणून रिपीट अगेन निवडून जातात, ज्या समाजामध्ये या महाराष्ट्रामधले 70 ते 80% निर्णायक पदं ज्या समाजाच्या हातामध्ये आहेत, तो समाज जर बॅकडोअर जर या ओबीसींच्या आरक्षणामध्ये एंट्री करत असेल
तर महाराष्ट्रातलं आरक्षण कसं वाचतंय आणि ओबीसींना त्याचा कसा सामाजिक न्याय भेटतोय याचं उत्तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलं पाहिजे. निवडणुकीमध्ये ओबीसी 8 लाख आहे, 8 लाख प्रमाणपत्र इश्यू केलेली आहेत. 2 कोटी कुटुंबांना फायदा होतोय असं त्यामध्ये डायरेक्ट नमूद केलेलं आहे. मग एक कुटुंब जर एकक मानलं, घटक मानला आपण, एका कुटुंबात 4 मेंबर जर आपण धरले तर त्याची संख्या 8 कोटीपर्यंत जाते लोकसंख्या. मग हाच तर तो प्रश्न आहे. मग कुणबी फक्त मराठाच आहेत का? कुणबी जैन पण आहेत, कुणबी ब्राह्मण पण आहेत, कुणबी वेगवेगळे आहेत ना, कुणबी लिंगायत पण आहेत. मग हा जर क्वांटम जर ओबीसीमध्ये समाविष्ट होत असेल तर आरक्षणाच्या बाहेर राहिलं कोण? आणि ओबीसी, मूळ ओबीसी जो आहे, जो बलुता आलुता आहे, जो सोशली बॅकवर्ड आहे, जो भटक्या विमुक्त जाती जमाती आहेत की ज्या आज सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, घरांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, इज्जत आम्हाला मिळावी म्हणून प्रतीक्षेमध्ये आहेत, शिक्षणाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, ही लोक या मराठा समाजाच्या कॉम्पिटिशनला कशी टेकणार याचं या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वस्तुनिष्ठ उत्तर आम्हाला दिलं पाहिजे. आणि लोकसंख्या 11 कोटी, तुम्ही म्हणता की 8 कोटी लोकांना फायदा होतोय, म्हणजे 8 कोटी मी तेच सांगतोय तुम्हाला की चुकत नाही, बरोबर आहे गणित. गणित असं आहे की कुणब्यांच्या नोंदी ज्या शोधल्या गेलेल्या आहेत वेगवेगळ्या दस्तऐवजामधून, मी कुठे म्हणतोय की फक्त मराठाच कुणब्यांच्या नोंदी सापडलेत, त्या जैन पण असू शकतात ना. त्या महाराष्ट्राची लोकसंख्या नाही, आपण आता काय 11-12 कोटी आहे. बरं, त्या वृत्तपत्रामध्ये जे नमूद करण्यात आलेलं आहे आणि ज्या निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या ज्या शिफारशी आहेत, जे काही टेब्युलर फॉर्ममध्ये जे काही त्यांनी इन्फॉर्मेशन शासनाला सबमिट केलेली आहे, त्या माहितीच्या आधारेच मी तुमच्यासमोर बोलतो आहे. मग ती माहिती खोटी आहे म्हणून शासनानं सांगावं पुढं येऊन. शासनानं सांगितलं नाही पण इन्फॉर्मेशन सबमिट केली ना, शासनाची समिती आहे ना, ती शासनाचीच समिती आहे, शासनानं नियुक्त केलेली समिती आहे, स्वीकारलं आहे, तो सबमिट झालेला आहे, अजून मुदतवाढ दिलेली आहे. सरकारच्या विरोधामध्ये निश्चित आंदोलन करू. सरकार बिरकार आम्हाला देणं घेणं नाही. या महाराष्ट्रातल्या ओबीसींचे हक्क आणि अधिकार टिकवण्यासाठी बघा, एक इन्सिडेंट तुम्हाला सांगतो. मागील 2-4 दिवसामध्ये या महाराष्ट्राचे एक मंत्री महोदय आणि एक खासदार महोदय भुमरे साहेब आणि उदयजी सामंत साहेब, नामदार उदयजी सामंत, हे जरांगे पाटलांना भेटले. ते कुठल्या प्रश्नावर भेटले, त्याचवेळी जरांगे पाटलांनी लगेच आंदोलन जाहीर केलं. त्याचवेळी महाराष्ट्र शासनाकडं निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीचा अहवाल सबमिट होतोय. अजून त्यांची परत सातारा गॅजेट आणि बॉम्बे गॅजेटमधल्या नोंदी शोधण्यासाठी 30 जूनपर्यंत त्यांना मुदतवाढ दिली जाते. नक्की काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये? या दोन्ही गोष्टीमध्ये काही लॉजिक आहे का? काही तर्क आहे का? शासन काही निर्णय घेणार आहे का? या प्रश्नांचं उत्तर आम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून, बहुजन कल्याण मंत्र्यांकडून, महाराष्ट्रामध्ये जेवढे ओबीसीचे आमदार निवडून गेलेले आहेत कायद्याच्या सभागृहात, जेवढे मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदावर बसलेले आहेत, या माणसांनी या महाराष्ट्रामधल्या ओबीसींना या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. मला असं हे बघा, ज्या लोकांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण दिलं जावं असं जी माणसं म्हणलेले आहेत त्यांची यादी आमच्याकडे आहे. मग ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असोत की वेगवेगळ्या खात्याचे मंत्री असोत किंवा विरोधी पक्षामध्ये असोत किंवा वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख असोत, उद्धवजी ठाकरेंचं सुद्धा हेच वाक्य आहे, शरदचंद्रजी पवारांचं हेच वाक्य आहे, सुप्रिया सुळेंचं हेच वाक्य आहे, पंकजाताई मुंडेंचं हेच वाक्य आहे. मग 8,25,851 सर्टिफिकेट कुणब्यांची जर अर्लियर सुधीर शिंदे असोत किंवा अजून कोण असोत, अर्लियर नोंदींच्याद्वारे, अर्लियर इन्फॉर्मेशनच्याद्वारे जर एवढे सर्टिफिकेट ओबीसीमधून इश्यू झाले असतील तर ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागला नाही याचं उत्तर पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि नंतर सर्व पक्षाच्या प्रमुखांनी द्यावं. कारण ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांचं एकच म्हणणं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता
कसा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही ते या सगळ्या मंडळींनी महाराष्ट्रातल्या ओबीसी DNA म्हणजे भाजपचा DNA. विश्वासघात केलाय का? मुख्यमंत्री म्हणत होते की भाजपचा डीएनए हा ओबीसीचा आहे. निवृत्त न्यायाधीश सुधीर शिंदे यांच्या जर ह्या नोंदी जर महाराष्ट्र शासनानं ॲज इट इज स्वीकारल्या, ॲज इट इज अंमलबजावणी केली, तर होय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या जर शिफारशी स्वीकारल्या तर तो ओबीसींचा घात केलेला आहे. आणि या ज्या शिफारशी केलेल्या आहेत त्या खऱ्या की खोट्या, बरोबर की चूक, या गोष्टीवरती जर त्या पेंडिंग ठेवल्या, त्याची शहानिशा जर नाही केली आणि ज्या जर ॲज इट इज स्वीकारल्या तर निश्चित ओबीसींचा विश्वासघात या लोकनियुक्त सरकारकडून होतो. स्वीकारले तर संपूर्ण रिव्ह्यू करायची गरज आहे का असं वाटतं? हे बघा, आरक्षण रिव्ह्यू करायला कधी अधिकार पोचतो? ज्यावेळी तुमचा इम्पेरिकल डेटा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून, महाराष्ट्राचं उत्तरदायी सरकार म्हणून सरकारच्या टेबलवरती तशी इन्फॉर्मेशन असायला हवी ना. सुप्रीम कोर्टाचं महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवरती सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं इम्पेरिकल डेटा कलेक्ट करण्यासंदर्भातलं. त्याच महाराष्ट्रामध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट होत नाही, पण बिहारमध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट होतो, तमिळनाडूमध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट होतो, उत्तराखंडमध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट होतो, तेलंगणामध्ये तसं एक्झर्शन सुरू आहे. पण फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणारा महाराष्ट्र मात्र महाराष्ट्रामधल्या प्रकरणांसंदर्भात हे जजमेंट येऊनसुद्धा आजपर्यंत इम्पेरिकल डेटा कलेक्ट करण्याच्या दृष्टिकोनातून, सोशो इकॉनॉमिकल स्टडी करण्याच्या दृष्टिकोनातून एकही पाऊल उचलायला तयार नाही. इथंच ओबीसीच्या बाजूनं कोणीही नाही अशा निष्कर्षाप्रत मी पोचलोय. बाकीचे ओबीसी नेते काय करतायत आता या मेळाव्यामध्ये? माझी सगळ्या लोकांना विनंती आहे, माननीय छगनरावजी भुजबळ असतील, पंकजाताई मुंडे असतील, दत्तामामा भरणे असतील, जयकुमार गोरे असतील, आमचे गोपीचंद पडळकर असतील, आमचे चंद्रशेखर बावनकुळे असतील, तुम्ही जर ओबीसीच्या बाजूनं नाही उभं राहिला तर या महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या काला असं ना तसं आता संपलेलंच आहे ओबीसीचं आरक्षण. मी खूप जबाबदारीनं बोलतोय. महाराष्ट्रामधल्या ओबीसींचं आरक्षण संपलेलं आहे, कारण या ओबीसीमध्ये माझ्या महाराष्ट्रामधला लीड करणारा, गावगाडा चालवणारा, व्यवस्था चालवणारा, गेल्या 400-500 वर्षापासून महाराष्ट्राची रणनीती ठरवणारा, उपजाऊ जमिनीची धारणा करणारा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापासून, कारखान्यांपासून, वेगवेगळ्या DCC बँकांपर्यंत या महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये प्रमुख असणारा मराठा समाज जर ओबीसीमध्ये इन्क्लूड झाला तर गावगाड्यातल्या बलुत्यांनी, आलुत्यांनी, भटक्या विमुक्त जाती जमातींनी कुठं जायचं हा जर प्रश्न या ओबीसीच्या नेत्यांना विचारता येत नसेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाण्याचा नैतिक अधिकार, कारण तुम्ही ओबीसीच्या मतावर निवडून आलेले आहात. भरणेमामा असोत की बावनकुळे असोत, पडळकर असोत की जयकुमार गोरे असोत, तुम्ही कुणाच्या विरोधामध्ये निवडून गेलात आणि तुम्हाला मतं दिली कुणी याची थोडी जर चाड असेल तर तुम्ही हा प्रश्न या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे. भूमिका अजून पुढं आलेली नाही म्हणून विनंती करतो. ज्या दिवशी आम्ही शिंदे समितीचा अहवाल ॲज इट इज स्वीकारला आहे असं म्हणून जे कोणी घोषणा करतील त्या दिवशी महाराष्ट्र बंद असेल. महाराष्ट्रामधली 50 ते 60% लोकसंख्या इथल्या राज्यकर्त्यांचा करेक्ट कार्यक्रम लावेल. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक मुख्यमंत्री होऊन गेले शरद पवारांपासून, मात्र आत्ताच एवढ्या मोठ्या नोंदी येतात, म्हणजे कुठं तर फडणवीसांच्या काळात ओबीसीचं आरक्षण संपवायचा घाट घातला जातोय का? नाही, माझं म्हणणं असं आहे, आजपर्यंतच्या अनेक मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचं एक्झर्शन झालेलं होतं. अशोक चव्हाण असताना सुद्धा झालेलं होतं, नारायण राणे समितीच्या माध्यमातून सुद्धा झालेलं होतं, गायकवाड आयोगाच्या माध्यमातून सुद्धा झालेलं होतं. पण त्यावेळी सन्माननीय न्यायालय असो किंवा सन्माननीय आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यात येणारा किंवा ज्यांना घेण्याचा घटनात्मक अधिकार आहे अशा स्टेट बॅकवर्ड कमिशनकडून वेळोवेळी या बाबतीमध्ये उत्तरं या महाराष्ट्राला मिळालेली आहेत. त्यामुळे हेच मुख्यमंत्री असं नाही म्हणता येणार. याच्या अगोदरच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी तसे प्रयत्न केलेले आहेत. मोठ्या प्रमाणावरती एवढ्या प्रमाणात हे जर ॲज इट इज स्वीकारलं तर मग मात्र घटनाबाह्य हे आरक्षणामधली घुसखोरी आहे, ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट आहे, ओबीसी आरक्षणाची घटनात्मक चौकट ब्रेक करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून, मंत्रिमंडळाकडून
आणि लोकनियुक्त सरकारकडून होतोय असा मी डायरेक्ट आरोप ॲज इट इज जर शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला तर मी या मुख्यमंत्र्यावर करत आहे. तो आता शासनाने निष्कर्ष काढावा, कारण सुधीर शिंदे समितीचा अहवाल स्वीकारला तर अजून थोडे दिवस आहेत ना अजून, आणि मग यशस्वी झाले असं म्हटलं तर त्यांनी आंदोलन कशासाठी पुकारलंय? जर यशस्वी झालं नसेल म्हणूनच आहे ना. त्यामुळं जी माहिती आमच्यासमोर येते आणि या सुधीर शिंदे समितीचा लिगल ॲस्पेक्ट, घटनात्मक ॲस्पेक्ट काय, याचं सुद्धा उत्तर आम्हाला या महाराष्ट्राला मिळालं पाहिजे. एवढं सगळं होताना तुम्ही अजून सरकारला विनंतीच करताय की कारण अधिकृत शासनाची भूमिका अजून पुढं आलेली नाही म्हणून विनंती करतो. ज्या दिवशी आम्ही शिंदे समितीचा अहवाल ॲज इट इज स्वीकारलाय असं म्हणून जे कोणी घोषणा करतील त्या दिवशी महाराष्ट्र बंद असेल. महाराष्ट्रामधली 50 ते 60% लोकसंख्या इथल्या राज्यकर्त्यांचा करेक्ट कार्यक्रम लावेल. आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे एकच आहेत. हे बघा, त्याला जोडून आजपर्यंत जरांगेंचं ज्या वेळेस आंदोलन झालं त्यावेळेस फक्त शिंदे गटाचेच मंत्री आमदार त्यांना भेटत आले. हे बघा, मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना एकच प्रश्न विचारायचा आहे. या राज्याचे प्रमुख तुम्ही आहात, सायनिंग अथॉरिटी राज्याची हायेस्ट अथॉरिटी तुमची आहे. या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि त्यांच्या कोट्यातून मंत्री झालेले उदय सामंत आणि भुमरे साहेब त्यांच्या कोट्यातून खासदार झालेली ही दोन माणसं काय अजेंडा घेऊन जरांगेंकडे गेली होती की जरांगेंनी लगेच आंदोलन जाहीर केलं? मग शिंदे समितीचा रिपोर्ट सबमिट होतोय म्हणून का? शिंदे समितीने काही इन्फॉर्मेशन शासनाकडे दिले म्हणून का? काय गौडबंगाल आहे या महाराष्ट्रामध्ये? याचं उत्तर ओबीसींना मिळालं पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ओबीसीचे दाखले पूर्वीचे जर निघत असतील तर कुठेतरी मनोज जरांगे पाटलांचं यामध्ये यश आहे, त्यांना एक सक्सेस मिळतोय असं वाटतंय का तुम्हाला? हे बघा, आमची पहिल्यापासून मनोज जरांगेंचं सक्सेस अनसक्सेस हे त्यांच्या वॉलवरून फेसबुकवरून तुम्हाला बघायला भेटतंय. त्यांनी आत्ता गावगाड्यातल्या काही ग्रामपंचायतीच्या सोडती जाहीर झालेल्या आहेत, त्याचंही क्रेडिट घेतलेलं आहे. त्याचबरोबर UPSCमधल्या यादीमध्ये काही मराठा बांधव सिलेक्ट झालेले आहेत, त्याचंही क्रेडिट जरांगेंनी घेतलेलं आहे. मग हे जर खरं असेल, हे जर वास्तव असेल, आणि आत्ता निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या जर 8 लाखाहून, बघा किती आकडा आहे तो, 8,25,851 जर कुणबी प्रमाणपत्र इश्यू झाले असतील तर मला वाटतंय जो सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षमध्ये असणारा ओबीसी आहे त्याचं आरक्षण संपलेलं आहे. आणि जरांगेंचं आंदोलन दुर्दैवानं यशस्वी झालं असंच म्हणावं लागेल. जर एवढे सर्टिफिकेट दिले गेले असतील तर मी माझ्या सांगोल्यामधून बोलतोय, मी माझ्या सोलापूर जिल्ह्यामधून बोलतोय. सोलापूर जिल्ह्यामधल्या कितीतरी आमदार, खासदार, मंत्रिपद, वेगवेगळ्या मोठ्या पदावर असणाऱ्या माणसांच्या घरामध्ये सुद्धा कुणब्यांची सर्टिफिकेट इश्यू झालेली आहे. देवेंद्र फडणवीस सांगितलं होतं की मी 58 लाख कुणबी नोंदी नव्यानं सापडल्या आहेत. मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. काय प्रतिक्रिया? खरं तर निवृत्त न्यायाधीश शिंदे समिती, या शिंदे समितीला 30 जूनपर्यंत या शासनानं मुदतवाढ दिलेली आहे. आणि ती मुदतवाढ या बेसवर आहे की सातारा गॅजेट आणि बॉम्बे गॅजेटमधल्या नोंदींचा त्यांना शोध घ्यायचा आहे. परंतु आजपर्यंत या निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या शिफारसीनुसार या शिंदे समितीने या महाराष्ट्रामध्ये विविध दस्तऐवज तपासलेले आहेत. या दस्तऐवजामधून 58,82,365 नोंदी यांना सापडलेल्या आहेत. त्याच्या पलीकडं जाऊन 8,25,851 कुणबी प्रमाणपत्र वाटप केल्याची माहिती एका प्रतितयश वर्तमानपत्रामधून पुढं आलेली आहे. आणि ही माहिती डोळ्यासमोर येत असताना त्याच वृत्तपत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की 2 कोटी कुटुंबांना याचा डायरेक्ट लाभ होणार आहे. मग कुटुंब हे हेड जर पकडलं किंवा घटक पकडला तर एका कुटुंबाचे 4 मेंबर पकडले तर 2 कोटी गुणिले 4 असा जरी आकडा केला तर 8 लाख लोकांना याचा 8 कोटी लोकांना याचा फायदा मिळतो आहे. आणि मग जर असं असेल, शिंदे समितीनं अशा पद्धतीचं जर एक्झर्शन केलं असेल तर मला वाटतं आहे महाराष्ट्रामधल्या ओबीसीमध्ये बॅकडोअर एंट्री आज रोजी मराठा समाजाची झालेली आहे. हे सामाजिक अन्यायाचं धोरण या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये होत आहे.
परिस्थिती अशी आहे की आपण सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह करू शकणार नाही हे महाराष्ट्रामधल्या मुख्यमंत्र्यापासून ते अनेक आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांपर्यंत, मनोज जरांगेपासून पृथ्वीराज चव्हाणांपासून ते शरदचंद्रजी पवारांपासून एकनाथ शिंदेंपासून ते वेगवेगळ्या आमदार खासदारांपर्यंत या सगळ्या लोकांना माहिती आहे की आपण सोशली बॅकवर्डनेस प्रूव्ह करू शकत नाही आणि आपण मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करू शकत नाही. कारण यावरती सुप्रीम कोर्टाची जजमेंट आहेत, स्टेट बॅकवर्ड कमिशनची आजपर्यंतची जजमेंट आहे. अशी परिस्थिती असताना निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या माध्यमातून अशा प्रकारे एक्झर्शन करून जर मराठा समाज जर आज ओबीसी प्रवर्गामध्ये जर समाविष्ट झाला तर जो ओबीसीमध्ये जो प्रवर्गामध्ये ज्या काही जाती आहेत 300-350 जाती, त्या जाती या महाराष्ट्रामधल्या आरक्षणामधून संपून जातील. मराठा समाजाच्या स्पर्धेमध्ये त्या टिकून राहणार नाहीत. महाराष्ट्रामधला माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, संगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, गडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, काशी कापडी, कडक लक्ष्मीवाला, गोल्लेवार, म्हणजे किती लोकांची नावं घ्यावीत. या जाती महाराष्ट्रामध्ये प्रशासनामध्ये, राजकारणामध्ये, इथल्या व्यवस्थेमध्ये गावचा गावडा, पाटील, वतनदार, देशमुख असणारा हा वर्ग जर ओबीसीमध्ये इन्क्लूड नॅचरली होत नसताना, घटनात्मकरित्या होत नसताना, घटना त्याला अलाउ करत नसताना, लोकनियुक्त सरकार महाराष्ट्राचं मग कोणतंही असो, तत्कालीन असो की आत्ताचं असो, जर या शिंदे समितीच्या शिफारशी स्वीकारल्या तर महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. असा एक ओबीसीचा आंदोलक म्हणून, ओबीसींचा कार्यकर्ता म्हणून मी आज रोजी निष्कर्ष काढलेला आहे. आम्ही मोघामपणे बोलत नाही आहोत. गेल्या 3-4 दिवसापासून आम्ही तसे काही संदर्भ शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. ही माहिती खरी आहे की शिंदे समितीनं 58,82,365 नोंदी शोधलेल्या आहेत आणि 8 लाखाहून जास्त सर्टिफिकेट इश्यू केलेले आहेत. आणि मग अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून किंवा अर्लियर नोंदींच्या माध्यमातून जर असे सर्टिफिकेट जर महाराष्ट्रात इश्यू झालेले असतील तर महाराष्ट्रातलं ओबीसींचं आरक्षण संपलेलं आहे. ज्या समूहापासून, ज्या महाराष्ट्रामध्ये राजकारण करणाऱ्या मराठा समाजापासून संरक्षणासाठी, बचावात्मक आपलं प्रतिनिधित्व सस्टेन करण्यासाठी ज्या मंडल आयोगानं ज्या ओबीसींना आरक्षण दिलं, तोच रूलर असणारा, महाराष्ट्रात डॉमिनंट असणारा मराठा समाज आज परत त्याच ओबीसीमध्ये समाविष्ट होतो आहे. असं जर झालं तर मला वाटतं आहे महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही अर्थ उरत नाही.